सत्याचा आवाज, खोट्याला चोप देणार. आपण पाहत आहात जनशक्ती लाईव्ह न्यूज. निर्भीड बातम्या, निडर पत्रकारिता. वळसंगच्या सुपुत्राचा मुंबईत डंका. अनिस कांबळे सर जे स्कूल ऑफ डिझाईनच्या GS पदी बिनविरोध. सांगली जिल्ह्यातील जत तालुक्यातील वळसंग गावचे सुपुत्र अनिस कांबळे यांनी मुंबईतील प्रतिष्ठित सर जे स्कूल ऑफ डिझाईनमध्ये आपल्या नेतृत्वाची वेगळी छाप उमटवली आहे. महाविद्यालयातील विद्यार्थ्यांचे प्रतिनिधित्व करणाऱ्या GS या महत्त्वपूर्ण पदावर अनिस कांबळे यांची बिनविरोध निवड झाली आहे. त्यांच्या उल्लेखनीय यशामुळे वळसंग, जत तालुका आणि सांगली जिल्ह्याच्या शिरपेचात मानाचा तुरा खोला गेला आहे. कला आणि डिझाईन क्षेत्रातील देशातील प्रतिष्ठित शिक्षण संस्थेपैकी एक असलेल्या सर जे स्कूल ऑफ डिझाईनमध्ये शिक्षण घेत असताना अनिस कांबळे यांनी आपल्या मनमिळावू स्वभावाने, अष्टपैलू व्यक्तिमत्वाने आणि प्रभावी नेतृत्व गुणांनी विद्यार्थी वर्गात स्वतंत्र ओळख निर्माण केली आहे. सध्या ते पदवीच्या तृतीय वर्षात शिक्षण घेत असून अल्पावधीतच त्यांनी विद्यार्थ्यांशी जिव्हाळ्याचे संबंध निर्माण केले आहेत. विद्यार्थ्यांच्या प्रश्नांसाठी सातत्याने पुढाकार, महाविद्यालयातील विद्यार्थ्यांच्या अडचणी, समस्या आणि विविध मागण्या समजून घेऊन त्या सकारात्मक पद्धतीने मांडण्याची भूमिका अनिस कांबळे यांनी सातत्याने घेतली. विविध शैक्षणिक, सांस्कृतिक आणि महाविद्यालयीन उपक्रमांमध्ये सक्रिय सहभाग घेत त्यांनी विद्यार्थ्यांना एकत्र आणण्याचे काम केले. सर्वांना सोबत घेऊन पुढे जाण्याची वृत्ती, प्रत्येकाशी आपुलकीने संवाद साधण्याची पद्धत आणि विद्यार्थ्यांच्या हिताला प्राधान्य देण्याची भूमिका यामुळे त्यांच्याविषयी विद्यार्थी वर्गात विश्वासाचे वातावरण निर्माण झाले. याच विश्वासाची परिणती त्यांच्या GS पदावरील बिनविरोध निवडीत झाली. बिनविरोध निवडीतून नेतृत्वावर शिक्कामोर्तब. GS पदासाठी अनिस कांबळे यांची झालेली बिनविरोध निवड ही त्यांच्या नेतृत्व गुणावर आणि विद्यार्थी वर्गाशी असलेली जिव्हाळ्याच्या नात्यावर मिळालेली मान्यता असल्याची भावना व्यक्त होत आहे. त्यांच्या निवडीची माहिती समोर येताच महाविद्यालय परिसरात विद्यार्थ्यांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले. विद्यार्थ्यांच्या समस्या समजून घेणारा, त्यांच्यासाठी उपलब्ध असणारा आणि कोणताही भेदभाव न करता सर्वांना सोबत घेऊन काम करणारा प्रतिनिधी म्हणून अनिस यांनी निर्माण केलेली प्रतिमा त्यांच्या निवडीमागील प्रमुख कारण असल्याचे मानले जात आहे. सांगलीच्या शिरपेचात मानाचा तुरा. जत तालुक्यातील वळसंग सारख्या ग्रामीण भागातून मुंबईसारख्या महानगरात जाऊन कला आणि डिझाईन क्षेत्रातील नामांकित संस्थेत शिक्षण घेत असताना अनिस कांबळे यांनी मिळवलेले हे यश विशेष कौतुकास्पद मानले जात आहे. त्यांच्या यशामुळे वळसंग गावासह जत तालुका आणि सांगली जिल्ह्यातील मित्रपरिवार, नातेवाईक, शिक्षक, शैक्षणिक क्षेत्रातील मान्यवर तसेच कला व डिझाईन क्षेत्रातील व्यक्तींमधून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांनी जिद्द, मेहनत आणि आत्मविश्वासाच्या जोरावर मोठ्या व्यासपीठावर आपली ओळख निर्माण करावी, यासाठी अनिस कांबळे यांचे यश प्रेरणादायी ठरत आहे. नव्या जबाबदारीत विद्यार्थ्यांच्या अपेक्षा. GS पदाची जबाबदारी स्वीकारल्यानंतर विद्यार्थ्यांचे प्रश्न प्रभावीपणे मांडणे, विविध उपक्रमांसाठी विद्यार्थ्यांना एकत्र आणणे, विद्यार्थ्यांच्या समस्या प्रशासनापर्यंत पोहोचवणे आणि महाविद्यालयीन वातावरण अधिक सकारात्मक, विद्यार्थी हिताचे करण्यासाठी प्रयत्न करणे अशी महत्त्वाची जबाबदारी आता अनिस कांबळे यांच्या खांद्यावर आली आहे. विद्यार्थ्यांनी दाखवलेला विश्वास सार्थ ठरवण्यासाठी प्रामाणिकपणे आणि जबाबदारीने काम करण्याची अपेक्षा त्यांच्या सहकाऱ्यांकडून व्यक्त होत आहे. कुटुंबीय व ग्रामस्थांकडून कौतुक. अनिस कांबळे यांच्या या यशामुळे वळसंग गावातही आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. ग्रामीण भागातील एका विद्यार्थ्याने मुंबईतील प्रतिष्ठित कला व डिझाईन संस्थेत विद्यार्थी नेतृत्वाची महत्त्वपूर्ण जबाबदारी मिळवणे ही गावासाठी अभिमानाची बाब असल्याची भावना ग्रामस्थांकडून व्यक्त होत आहे. अनिस कांबळे यांच्या घवघवीत आणि बिनविरोध यशाबद्दल शैक्षणिक, कला व डिझाईन क्षेत्रातून तसेच सांगली जिल्ह्यातील विविध स्तरातून त्यांचे विशेष अभिनंदन करण्यात येत आहे. त्यांच्या पुढील शैक्षणिक, सामाजिक आणि नेतृत्वाच्या वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या जात आहेत. वळसंगच्या मातीतून मुंबईच्या मोठ्या व्यासपीठापर्यंत पोहोचून विद्यार्थी नेतृत्वाची जबाबदारी मिळवणाऱ्या अनिस कांबळे यांचे यश निश्चितच नव्या पिढीतील विद्यार्थ्यांच्यासाठी प्रेरणादायी ठरणार आहे. जनशक्ती लाईव्ह न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.